मित्रांनो, आमच्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही तुम्हाला ऊसाची भुजवटा भरणे हा प्रकार दाखवत आहोत। ऊसाच्या 3 प्रकारे ऊसाची बांधणी करतात। पहिली बांधणी म्हणजे भुजवटा भरणे, दुसरी छोटी भरणी म्हणजे त्याला बाळ भरणी म्हणतात, आणि नंतर मोठी भरणी म्हणजे मुख्य भरणी, असे 3 प्रकार पडतात। त्यामधील आता आम्ही भुजवटा भरणे हा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे जर आपल्याला जास्त उत्पन्न घ्यायचं झाले किंवा आपली 4 फुटाची सरी वगैरे असेल तर 1.5 महिन्यानंतर ऊसाच्या बुडाला माती लागणे गरजेचं असतं, आणि माती लागल्यानंतर त्याला कोंबांची संख्या वाढते आणि ती कोंब येतेवेळी जोमदार कोंब येतात। आता त्या भुजवटा कशा भरायचा आहे ते आता तुम्हाला दाखवतो। हे आता येणारे जे कोंब आहेत ते कोंब लहान लहान पेरे सोडलेले असतात। ऊसाने लहान पेरे येत असतात, त्या पेराच्या आतून ते कोंब येत असतात। त्यामुळे ती पेरांना माती लागणं गरजेचं असतं। त्यासाठी थोडी थोडी माती त्याला दिली असं भुजवटा भरत जायचं आहे ऊसाच्या ठिकाणी। येणारे कोंब जोमदार आता तुम्हाला दिसत आहे, पाणी पाजल्यानंतर यावर जीवामृत ओतलेलं आहे। यामध्ये ते जीवामृत बी त्याचं पालाश वगैरे यात गाडलं जातं। किंवा तुम्ही सेंद्रिय लागवड जर असेल तर यामध्ये टाकून नंतर असं भुजवटा भरून यामध्ये पाणी सोडलं की भरपूर चांगलं उत्पन्न येऊ शकतं। कारण त्याला सपोर्ट लागतो, तुमचं खत पूर्णपणे मुजलं जातं मातीमध्ये, त्याला सूर्यप्रकाश वगैरे जास्त लागत नाही, त्यामुळं पूर्णपणे तुमचं खत त्या ऊसाला लागतं। त्यासाठी भुजवटा भरणे गरजेचं आहे। या असे थोडी थोडी माती ऊसाला लावत जायचं आहे। तरी अशा पद्धतीनं आपण करायचं आहे। आणि तुमचं जर रानामध्ये ताग किंवा हिरवळीचं काय ते पीक असेल, म्हणजे हरभरा असेल, हरभरा तुम्हाला उत्पन्न होतं, म्हणजे हरभरा आल्यानंतर ते उत्पन्न त्याचं मिळतं। परंतु हरभऱ्याचा बेवड म्हणजे फुल आल्यानंतर जर असं भुजवटामध्ये जर भरलं आणि माती जर सारली तर तरीसुद्धा पिकाला एक प्रकारचं खताचा डोस दिल्याप्रमाणे होतं। मी आता त्या बाजूला तीळ मोडून घातलेला आहे। त्यामध्ये तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं आणि पिकाला कॅल्शियम ऊस पिकाला कॅल्शियम भरपूर प्रमाणात लागतं। मग आपण जास्त उत्पन्नाच्या ठिकाणी असे वेगवेगळे जास्त उत्पन्न जर घ्यायचं झालं तर असे पूर्णपणे सूक्ष्मद्रव्य किंवा लागणारे त्यांना कॅल्शियम, मॅग्नेशियम हे प्रकार आपण 0 बजेटमध्ये कसं द्यायचं हे आम्ही पूर्णपणे आता इथून पुढे त्यावर अभ्यास करून व्हिडिओ टाकत राहणार। असेच व्हिडिओ आम्ही टाकत राहणार आहे। तरी आम्हाला सहाय्य करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सर्व शेतकऱ्यांना ही माहिती पोचवा। पूर्णपणे महाराष्ट्रात 0 बजेट क्रांती घडवण्याचा आमचा उद्देश आहे। त्यामुळं आम्हाला सहाय्य करा, सपोर्ट करा। धन्यवाद।